रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सव 14 व 15 फेब्रुवारीला गारगोटी सोनाळी येथे उत्साहात. ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने भुदरगड तालुक्यातील गारगोटी सोनाळी येथे 14 व 15 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवानिमित्त भव्य ग्रंथ प्रदर्शन, पुस्तक विक्री तसेच विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व ग्रंथप्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी केले आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ राहणार आहेत. यावेळी सहपालकमंत्री तथा नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही.एम. शिंदे, मौनी विद्यापीठाचे संचालक पी.बी. पाटील तसेच खासदार शाहू छत्रपती महाराज, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत साळगावकर, आमदार अरुण लाड, आमदार डॉक्टर विनय कोरे, आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नारके, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार शिवाजी पाटील, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शनिवारी पहिल्या दिवशी लोकशाहीर रणजित आशा अंबाजी यांचं फक्त बसायचं आणि मनसोक्त हसायचं हा एकपात्री विनोदी कार्यक्रम सादर होणार आहे. दुसऱ्या दिवशी कविवर्य निशांत गोंधळी यांचे साहित्य वाचनातून उमलणारा आनंद या विषयावर व्याख्यान होणार असून कथाकथनकार संजय खोचारे यांचे कथाकथनही रंगणार आहे. तसेच कविवर्य चंद्रशेखर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाचा समारोप राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर तसेच माजी आमदार बजरंग आनंदराव देसाई यांच्या उपस्थितीत होणार आहे. ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी, साहित्यिक व ग्रंथप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रंथोत्सव यशस्वी करावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी केले आहे. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.